बंगळुरूमध्ये श्रद्धा वाळकर हत्याकांडासारखी घटना घडली। या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे। 29 वर्षीय महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली। त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले। दरदरून घाम फोडणारे हे दृश्य बघितल्यावर घर मालकालाच नाही तर पोलिसांनाही घाम फुटला। ही घटना कशी उघडकीस आली याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे। बंगळुरूमधील ज्या भागात ही घटना घडली आहे त्या परिसराचे नाव आहे व्यालिकावल। शनिवारी हे हत्याकांड उजेडात आलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासाप्रमाणे महालक्ष्मीची हत्या 4 ते 5 दिवसांपूर्वीच करण्यात आली असावी। 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 29 वर्षीय महालक्ष्मी राहत होती। पोलिसांच्या माहितीप्रमाणे ती झारखंडमधील असून तिचा विवाह हेमंत दास नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता। त्यांना एक मुलगी आहे। दोघांचे पटत नसल्याने ती वेगळी राहत होती। हेमंत दास मुलीला घेऊन तिला भेटायला येत असे। महालक्ष्मीच्या घरातून 2 दिवसांपासून सडका वास यायला लागला होता, पण शनिवारी वास सहन होईना झाल्यानंतर शेजाऱ्यांनी घर मालकाला याबद्दल सांगितले। घर मालक जयराम हे पहिल्या मजल्यावर गेले। महालक्ष्मीच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता, त्यामुळे त्यांनी तो तोडला। घर उघडताच जास्त वास यायला लागला। फरशी चिकट झालेली होती। ते फ्रीज जवळ गेले आणि दरवाजा उघडला। थिजलेले रक्त आणि मानवी मृतदेहाचे कापलेले अवयव बघून ते हादरलेच। त्यांनी तातडीने याची माहिती व्यापिकावल पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक सायन्सच्या पथकाला बोलवण्यात आले। पोलिसांनी फ्रीज उघडला तेव्हा सर्वात वरच्या कप्प्यात कापलेले पाय ठेवलेले आढळून आले। मधल्या कप्प्यामध्ये शरीराचे इतर अवयव ठेवलेले होते, तर सर्वात खालच्या कप्प्यात महिलेचे मुंडके ठेवलेले आढळून आले। महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याने त्याची जुळवाजुळव करणे पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्सच्या पथकालाही अवघड झाले। त्यामुळे रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव